नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी म्हणत असते, उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे मला. माझी झोप झाली नसणार तर मी कसं प्रेझेंटेशन देणार? त्यावर अनिश म्हणतो, एक आयडिया आहे माझ्याकडे. भैरवी विचारते, काय? त्यावर तो म्हणतो, उद्या तुला जे प्रेझेंटेशन द्यायचं आहे ते मला सांग, म्हणजे तुझी पण प्रॅक्टिस होईल आणि माझा पण टाईमपास होईल. भैरवी म्हणते, माझं काम टाईमपास आहे का? त्यावर अनिश म्हणतो, यार तुम्ही बायका ना, तुमचं काही समजतच नाही. त्यावर भैरवी म्हणते, इट्स ओके फाईन, पण तुला समजणार आहे का? त्यावर अनिश म्हणतो, भैरवी तू काही न्यूक्लिअर वेपन्स बनवते का? त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? त्यावर अनिश म्हणतो, मग काय जास्त डिफिकल्ट नसेल. बरं जाऊ दे, तुला जर प्रॅक्टिस हवी नसेल तर राहू दे. भैरवी म्हणते, ॲक्च्युली बरंच होईल माझी जर प्रॅक्टिस झाली तर. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे. भैरवी म्हणते, जर तुला बोर झालं तर तू झोपू शकतोस. अनिश म्हणतो, डोंट वरी, गो फॉर इट, चल. आणि भैरवी म्हणते, ओके आय विल स्टार्ट. त्यावर अनिश म्हणतो, या. आणि भैरवी सुरू करते, गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन. अनिश तिच्याकडे बघत असतो. जेव्हा तिचं पूर्ण होतं त्यावेळेस अनिश टाळ्या वाजवू लागतो आणि म्हणतो, वाव, दॅट वॉज सो अमेझिंग यार, इम्प्रेसिव्ह यार. त्यावर भैरवी थँक्यू म्हणते आणि म्हणते, आता मला छान वाटतंय, फिलिंग कॉन्फिडंट. त्यावर अनिश म्हणतो, गुड, आता शांतपणे झोप. प्रिपेअर केलं आहे ना? नाहीतर एवढं प्रिपेअर केल्यानंतर सकाळी उशिरा उठशील. त्यावर भैरवी म्हणते, नाही, आता मी झोपणार नाही आहे. तू परत झोपेत बडबड करशील आणि माझी झोप मोडेल. त्यावर तो म्हणतो, नाही. त्यावर अनिश म्हणतो, अगं मी नाही झोपणार आता इवन आय वॉन्ट की तुझी मीटिंग सक्सेसफुली व्हावी, नाहीतर सगळं माझं जागरण वाया जाईल. सो प्लीज ऐक माझं. आणि तो भैरवीला हात धरून घेऊन जातो आणि झोपायला सांगतो आणि म्हणतो, कम ऑन, यू गॉट टू स्लीप, आणि तिच्या अंगावरती पांघरून टाकतो. दोघंही एकमेकांना गुड नाईट म्हणतो. भैरवी झोपते, पण अनिश तिच्यासाठी जागाच असतो. इकडे ईशान आणि इरा त्यांच्या चंदोबाला कॉल करतात आणि इरा म्हणते, बाबा तुम्हाला माहिती आहे आज काका तुमच्याकडे सोडणार आहे आम्हा दोघांना. त्यावर ते म्हणतात, हां या. आणि हो, अगं आजी म्हणते की तुम्ही इथंच 8 दिवस राहा आणि इथूनच समर कॅम्पला जा कोकणात. इरा विचारते, आजोबा संयमीताई उठली का? त्यावर ते म्हणतात, नाही गं, अजून नाही उठली. काही काम होतं का? त्यावर ती म्हणते, नाही, जरा ईशानला बोलायचं होतं. त्यावर ते म्हणतात, बरं, काही निरोप द्यायचा आहे का? मी देतो. त्यावर ती म्हणते, नाही, त्याला स्वतःलाच बोलायचं होतं. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे, ती उठल्यावर मी तिला सांगतो. इरा म्हणते, नक्की सांगा. त्यावर ते म्हणतात, हो गं माझे आई, नक्की सांगतो. आणि ते फोन ठेवतात. इकडे अनिश बसल्या बसल्याच झोपलेला असतो आणि त्याला अचानक जाग येते. तो जेव्हा मोबाईलमध्ये बघतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि तो पटकन भैरवीजवळ जाऊन तिला उठवू लागतो. पण भैरवी काही उठायला तयारच नसते आणि म्हणते, झोपू दे ना मला प्लीज. काय कटकटे. त्यावर अनिश म्हणतो, अगं उठ, वेळ झालाय. तो त्याचं डोकं खाजवत म्हणतो, आता कसं उठू हिला? पाणीच मारतो. तितक्यात मोबाईलवर अलार्म वाजू लागतो. भैरवी उठून बघते आणि म्हणते, व्हॉट द हेल. त्यावर अनिश म्हणतो, म्हणूनच उठवत होतो केव्हाचा तुला. आणि डोक्याला हात लावून म्हणते, अरे 8:30 इथेच वाजले अनिश, आता मी कसं उठू? त्यावर तो म्हणतो, तू पटकन उठ आणि तुझं आवर, बाकीचं मी बघतो. भैरवी आवरायला येते तितक्यात तिचा फोन वाजू लागतो. भैरवी वैतागून म्हणते, आता प्रत्येकाला सांगत बसू का मी? आणि फोन उचलून म्हणते, स्टॉप वेस्टिंग माय टाईम, मी येते. अनिश पटकन येऊन तिच्या हातात पेस्ट आणि ब्रश देतो आणि म्हणतो, तू ब्रश करून घे पटकन. भैरवी जेव्हा रेडी होत असते तेव्हा तिचा फोन परत वाजू लागतो. फोन उचलून ती म्हणते, नाऊ व्हॉट? जस्ट बी रेडी विथ द प्रेझेंटेशन, आय एम ऑन माय वे. तेवढ्यात अनिश भैरवीसाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट घेऊन येतो आणि म्हणतो, तू पटकन खाऊन घे, मी तुझ्यासाठी पटकन टिफिन बनवतो. भैरवी ऑफिसला जायला निघते. अनिश तिला आवाज देऊन म्हणतो, भैरवी हा तुझा टिफिन. भैरवी म्हणते, यार गाडीची चावी राहिली आहे. त्यावर तो म्हणतो, आता गाडीने जाऊ नकोस, मी तुझी कॅब बुक केली आहे, OTP येईलच तुला. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? आता संध्याकाळी माझ्याकडून ट्रीट तुला. त्यावर इरा मोठ्याने म्हणते, मला पण. त्यावर अनिश तिला म्हणतो, तुझा काय संबंध आहे गं? त्यावर इरा म्हणते, ओ सॉरी, तुमच्या दोघांची तर डेट असेल ना. भैरवी काही बोलणार तेवढ्यात तिची कॅब येते. अनिश म्हणतो, तू आता जा पटकन. इरा त्याच्याजवळ जाऊन म्हणते, अनिश काका,
झाली का बायकोची सेवा करून? अनिश म्हणतो, तू आगाऊपणा करू नकोस, चल लवकर आवरून घे, आपल्याला शाळेत जायचे आणि त्यानंतर आजी आजोबांकडे जायचे. अनिश जेव्हा त्या दोघांना सोडवायला जात असतो तेव्हा तोरणे तिथे येऊन त्याला म्हणू लागतात, अरे वा अनिश, पोरांची ड्युटी तुझ्याकडे आहे वाटतं. त्यावर अनिश म्हणतो, हो, ते त्यांच्या शाळेचं ॲडमिशनचं काम आहे. त्यावर ते म्हणतात, अच्छा, ती त्यांची इंटरनॅशनल शाळा. आणि पुढे विचारतात, खूप महाग असेल नाही? त्यावर अनिश म्हणतो, ते आधीपासूनच त्या बोर्डमध्ये होते म्हणून तीच शाळा आहे. ते पुढे म्हणतात, बरं अनिश, सध्या तू काही काम करतोस की नाही? ते लोकांना जंगल वगैरे दाखवतोस म्हणे. त्यावर अनिश म्हणतो, जंगल सफारी म्हणतात त्याला. त्यावर ते म्हणतात, हा तेच ते, हल्ली बंद आहे का ते, कारण हल्ली घरीच दिसतोस. अनिश म्हणतो, सध्या ते जरा होल्डवर आहे. त्यावर तोरणे म्हणतात, चांगलं आहे, घरी कमावती बायको आहे, त्याच्यामुळे नवरा निवांत. ते म्हणतात ना, मुलगी सुस्थळी पडली, पण तुमच्याकडे मुलगाच सुस्थळी पडला. त्यावर अनिशला राग येतो आणि तो म्हणतो, जास्त बोलतायत असं वाटत नाही का तुम्हाला? आणि तो म्हणतो, उशीर होतोय, येतो मी. त्यावर तोरणे म्हणतात, हा जा जा, तसं पण घरी आल्यावर तू मोकळाच असशील. आणि पुढे म्हणतात, इथं आम्ही एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी बायको आमची दिवसभर कटकट करत असते, पण तुझं चांगलं आहे, कमवत्या बायकोचा निवांत नवरा. अरे नशीब लागतं याला, ऑल दी बेस्ट, असं म्हणून तोरणे तिथून हसत हसत निघून जातात. हे ऐकून अनिश मात्र शांत होतो. ईशान त्याला विचारतो, काका, अरे निघूयात का आपण, उशीर होतोय? त्यावर म्हणतो, हो, चला तुम्ही निघूया आपण. स्टॉपवर आल्यानंतर कॅब आलेली नसते म्हणून तो कॅबवाल्याला फोन लावत असतो. तेवढ्यात ईशा आणि इरान संयमीला फोन लावतात. संयमी फोन उचलते. ईशान तिला म्हणतो, हॅलो ताई, मी ते ॲडमिशनच्या कामासाठी जात होतो म्हणून तुला फोन केला. त्यावर संयमी म्हणते, ठीक आहे. ईशान विचारतो, उठलीस का तू? त्यावर संयमी रागातच म्हणते, उठले नसते तर बोलत असते का तुझ्याशी मी ईशान? त्यावर ईशान विचारतो, ताई चिडली आहेस का तू माझ्यावर? त्यावर संयमी म्हणते, नाही रे, तू पोलिसांना जाऊन माझी कंप्लेंट केली ना, त्यामुळे खूप आनंद झाला आहे मला. ईशान म्हणतो, ताई अगं पण मला ते माहिती नव्हतं ना की ती गाडीवर चिठ्ठी तू लावली होतीस. त्यावर संयमी म्हणते, पण तुला आगाऊपणा कोणी करायला सांगितलं होतं ईशान? त्यावर ईशान म्हणतो, अगं आम्हाला वाटलेलं की आम्ही आपल्या सोसायटीला प्रोटेक्ट करणार. त्यावर संयमी म्हणते, पण तुला काय गरज होती, तुला कळतंय का त्यामुळे केवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे? ईशान म्हणतो, पण ताई आता ते सगळं सॉल्व झालं आहे ना. आजोबा म्हणाले पोलीस काकांना की मी संयमीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो. आणि पोलीस काका पण म्हणाले की आम्ही संयमीला फक्त समज देऊ आणि सोडून देऊ, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही आता. त्यावर संयमी म्हणते, पण ईशान मला त्यांना फेस करावा लागणार आहे. त्यावर ईशान म्हणतो, त्यांना म्हणजे आजोबांना? अगं ताई, पण तू समजतीस तेवढे क्रुएल नाही ग ते. संयमी म्हणते, या वॉट एव्हर. त्यावर ईशान म्हणतो, ताई प्लीज नको ना चिडूस माझ्यावर, आम्ही ना थोड्या वेळाने तुला घ्यायला येणार आहे. तेव्हा काका म्हटला की आपण लगेचच संयमीला घेऊन येऊ, म्हणून मी तुला फोन केला, प्लीज माझ्यावर चिडू नकोस तू. त्यावर संयमी म्हणते, ठीक आहे, चल बाय. आणि आता पुन्हा घरी जावं लागणार आणि आजोबांचे बोलणे ऐकावे लागणार या विचाराने संयमी डोक्याला हात लावून बसलेली असते. इकडे अशोक मामा किचनमध्ये भांडे घासत असतात. तेवढ्यात त्यांचा फोन वाजू लागतो. ते फोन उचलायला जातात आणि त्यांचा फोन हातातून पडतो. त्यावर ते म्हणतात, अरे काय बापरे, माणूस आणि फोन दोघंही हातातून निसटायला लागलीत. ते फोन उचलतात तोपर्यंत फोन बंद झालेला असतो. त्यावर ते म्हणतात, माणूस आणि फोन दोघांनाही धीर राहिलेला नाही आहे. ते त्या नंबरवरती पुन्हा फोन लावू लागतात. तेव्हा फोन लागत नसतो. ते म्हणतात, लागतच नाही आहे, 2 सेकंदापूर्वी फोन ठणाणा करत होता आणि लगेच एखाद्याचा फोन बिझी कसं काय लागू शकतो हेच मला कळत नाही आहे, आता काय करायचं? इकडे भैरवीचे आई बाबा चहा घेत असतात. भैरवीचे बाबा तिच्या आईला विचारतात, का गं संयमी उठली की नाही अजून? त्यावर ती म्हणते, नाही वाटतं, अजून खोलीच्या बाहेर पण आली नाही आहे. ते विचारतात, तुझं काही बोलणं झालं आहे का तिच्याशी? त्यावर ती म्हणते, अहो ती माझ्याशी बोलायलाच तयार नाही आहे. या मुलांची ना मला खूप काळजी वाटायला लागली आहे. तुम्हाला वाटत असेल की मी अति करते, पण रात्री 2दा उठून तिच्या खोलीत जाऊन बघितलं. एकतर पेपरमध्ये काय बाई वाचतो आपण, ही मुलं ना डोक्यात राग घालून काय करतील सांगता येत नाही.
त्यावर ते म्हणतात, हे बघ ना, मुलं चुका करणार आणि चूक दाखवली की वरून तेच चिडणार. त्यावर ती म्हणते, म्हणूनच मी ठरवलं की 2-3 दिवस संयमीला इकडे घेऊन येऊ. तिथे राहिली असती तर जास्तच चिडचिड झाली असती. ती पुढे म्हणते, एकतर नको त्या वयात भैरवीचा जास्त सहवास मिळतोय तिला. त्यावर ते म्हणतात, मी ना एक निर्णय घेतलाय. आपण ना काही दिवस कोकणातलं घर सोडून इथंच राहू. भैरवी माझगावकरांकडे गेल्यावरती काळजी कमी होण्याऐवजी वाढली आहे. इथे जोपर्यंत सगळं काही सुरळीत चालू आहे याची खात्री पटल्याशिवाय मी काही माझा मुक्काम हलवणार नाही. त्यावर ती म्हणते, अगदी माझ्याच मनातलं बोललं बघा. आणि ती म्हणते, जो काही हवेचा त्रास मला होणार असेल तो सोसेल मी, पण आता दृष्टीआड सृष्टी नको. इकडे अशोक मामा त्यांचा मोबाईल घेऊन ईश्वरकडे येतात आणि त्याला जोरजोरात आवाज देऊ लागतात. ईश्वर जाऊन विचारतो तेव्हा अशोक मामा म्हणतात, अरे फोन लाव ना, जरा फोन लाव. त्यावर तो विचारतो, काय, कुणाचा आहे? त्यावर ते म्हणतात, तेच तर मला कळत नाही, तू फोन लाव. ईश्वर त्यांना विचारतो, हो, पण तुझ्याकडे ते ॲप नाही आहे का? त्यावर ते विचारतात, कोणतं? त्यावर ईश्वर म्हणतो, त्याच्यामध्ये कळतं की कुणाचा फोन येतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही रे बाबा, तू फोन लाव. त्यावर ईश्वर म्हणतो, कठीण आहे. आणि तो विचारतो, बरं कॉल लॉगमध्ये आहे का, म्हणजे कोणाचा फोन येऊन गेला ते कळतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, अच्छा ठीक आहे, आपण कॉल लॉगमध्ये बघूयात. आणि ते बघतात तर बँकेचा फोन असतो. आणि ते म्हणतात, अरे हा तर बँकेचा फोन आहे, मला फोन केलाच पाहिजे. मला काही कळत नाही रे, तू फोन कर ना, माझं FDचं काम आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, एवढा काय रे तू मागे? त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, रात्रीची जास्त झाली ना तेव्हा मोबाईलचा पासवर्ड विसरतो तू. सांगतोय मला. त्यावर ईश्वर म्हणतो, एकदा झालं मग तू आयुष्यभर बोलणार आहेस का? आणि अशोक मामा म्हणतात, लाव ना फोन, लाव ना. अरे माझे पैसे अडकलेत रे. त्यावर ईश्वर फोन लावतो. फोन लागतो आणि तिकडून आवाज येतो, वेलकम टू गौरव कोऑपरेटिव्ह बँक. मराठीसाठी 1 दाबा, हिंदी के लिए 2, फॉर इंग्लिश प्रेस 3. तर अशोक मामा म्हणतात, 1 दाबा. 1 दाबल्यावरती तिकडून आवाज येतो, नमस्कार, आपण जर एक्झिस्टिंग कस्टमर असाल तर 1 दाबा, नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी 2 दाबा, अकाउंटबद्दल क्वेरी असल्यास 3 दाबा, कार्ड रिलेटेड क्वेरी असल्यास 4 दाबा. त्यावर ते 1 दाबतात. तिकडून आवाज येतो, आता आपला अकाउंट नंबर टाकण्यासाठी पुन्हा 1 दाबा. त्यावर अशोक मामा म्हणतात, अकाउंट नंबर पाठ नाही माझा. त्यावर ईश्वर म्हणतो, काय? जा पासबुक घेऊन ये. ते जेव्हा पासबुक घ्यायला जातात त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या मोबाईलमध्ये पासबुकचा फोटो असतो. आणि ते म्हणतात, माझ्या मोबाईलमध्ये पासबुकचा फोटो आहे, आपण बघू. ते जेव्हा बघायला जातात तिकडून आवाज येतो, कार्ड रिलेटेड क्वेरी असेल तर 4 दाबा. तर अशोक मामा म्हणतात, हे काय भलतंच दाबलं मी. तितक्यात रेयांश तिथे येतो. तिकडून आवाज येतो, कृपया आपला डेबिट कार्ड नंबर टाका. त्यावर अशोक मामा चिडतात आणि म्हणतात, चूप. त्यावर ईश्वर म्हणतो, अरे तिच्यावर खेकसून काय उपयोग आहे? त्यावर ते म्हणतात, एकतर मला पासबुक फोटो सापडत नाही, वरीची बघ, कट कर. त्यावर रेयांश विचारतो, आजोबा मी काही मदत करू का? त्यावर अशोक मामा म्हणतात, काय? माझ्या बँकेचा फोन आला होता, माझ्या FDचं काय झालं ते कळणार होतं, जरा लावून देशील का? ते काय ना, ते इतके पटापटा बोलत होते की माझा जरा गोंधळच झाला. त्यावर रेयांश म्हणतो, आय अंडरस्टँड आजोबा, मी करतो, तुम्ही जरा बसा. इकडे अनिश संयमीला घेण्यासाठी भैरवीच्या आईबाबांच्या घरी येतो आणि म्हणतो, अरे वा, आल्या आल्या मुलं खेळायला पण गेली. त्यावर तिची आई म्हणते, या सोसायटीत पण मित्रमैत्रिणी आहेत त्यांचे. आणि मुलांचं काय रे, खेळायला मिळालं की कुठेही रमतात ती. त्यावर अनिश म्हणतो, खरं आहे तुमचं. आणि तो संयमीला विचारू लागतो. त्यावर ती म्हणते, उठली आहे ती, पण काही बोलतच नाही आहे. चहा पिऊन पुन्हा खोलीत जाऊन बसली आहे. त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे, मी बोलवतो तिला. आणि तो संयमीला आवाज देऊ लागतो. संयमी जेव्हा तिथे येते अनिश तिला म्हणतो, चल आवरून घे, आपण घरी जाऊयात. त्यावर संयमी म्हणते, मी नाही येणार आहे काका. आणि ती पुन्हा जायला लागते. अनिश तिला आवाज देऊन म्हणतो, सॅम, हे बघ, डोंट वरी, तुला कोणीही काहीही बोलणार नाही आहे. त्यावर तिचे चंदोबा म्हणतात, का बोलणार नाही? आत्तापर्यंत काहीच बोललो नाही म्हणून ही वेळ आली आहे. त्यावर अनिश म्हणतो, काका प्लीज. आणि संयमीला म्हणतो, हे बघ बाबा तुला काहीही बोलणार नाही आहे. त्यावर संयमी म्हणते, आय होप्स. काका तू त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखतो.
मला कसं आणि काय खडूसपणे बोलायचं ना याची तयारीसुद्धा सुरू असेल त्यांची. आरडाओरडा करून अख्खं घर डोक्यावर घेतलं असेल त्यांनी. या घरात असली थेरं या आधी कधीच झाली नव्हती आणि मला संयमीची लाज वगैरे वाटते असं म्हणून मोकळे झाले असतील ते. त्यावर अनिश म्हणतो, नाही असं काहीच बोलत नाही आहेत ते. संयमी म्हणते, आत्ता बोलत नसतील, पण मी शुअर आहे ते हे नक्कीच बोलतील. मीही त्यांना चांगलं ओळखायला लागली आहे काका. आतल्या आत ना ते सफोकेट होत असतील. मला कसं आणि किती कुचकटपणे बोलायचं याची तयारीसुद्धा सुरू केली असेल त्यांनी. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या